श्रीराम टाइम न्यूजमध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। 7व्या वेतन आयोगातील परिचारिका संवर्गातील वेतन त्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या विरोधात परिचारिका संघटनेतर्फे करण्यात आली निदर्शने। नगरोत्थान अभियान व सुवर्ण जयंती अभियान अंतर्गत झालेल्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी। जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी आणि शिंदखेडा तालुका दिव्यांग बांधवांसाठी रोजगार नोकरी उद्योग उभारण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। 7व्या वेतन आयोगातील परिचारिका संवर्गातील वेतन त्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या विरोधात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना धुळेतर्फे बुधवारी निदर्शने करीत अधिष्ठाता यांना निवेदन देण्यात आले। 7व्या वेतन आयोगातील परिचारिका संवर्गातील वेतन त्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या विरोधात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना धुळेतर्फे निदर्शने करीत अधिष्ठाता यांना निवेदन देण्यात आले। राज्यात 7वा वेतन आयोग लागू करण्यासाठी 2017 साली बक्षी समिती गठीत करण्यात आली होती। बक्षी समितीसमोर महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर संघटनेने राज्यातील परिचारिका संवर्गातील सर्व पदाच्या वेतन तफावत दूर करण्याची मागणी केली। बक्षी समितीने खंड 2 प्रसिद्ध केल्यावर त्यात अधिपरिचारिका, परिसेविका, पाठ्यनिर्देशिका तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील बालरोग परिचारिका या पदावरील अन्याय दूर झाला नाही। या प्रकरणी न्यायालयात दाद मागण्यात आली। विविध संघटनांच्या न्यायालयीन प्रकरणामुळे पुन्हा मुकेश खुल्लर यांची समिती गठीत केली आणि या समितीने देखील परिचारिकांची घोर निराशा केली। तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाने दिनांक 6 जून रोजी परिचारिकांच्या कंत्राटी भरतीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला। यास राज्यभरातून कडाडून विरोध करण्यात आला आणि शासन निर्णय रद्द करण्यात आला। राज्यात वाढत्या लोकसंख्येनुसार 100% पद निर्मिती करणे, 100% पदोन्नतीसाठी संघटना शासनाकडे वारंवार पाठपुरावा करीत असून याकडे शासनाने दुर्लक्ष झाल्याने परिचारिका संवर्गात संताप व्यक्त केला जात आहे। यासाठी 15 व 16 जुलै 2025 पासून धरणे, 17 जुलै रोजी 1 दिवसीय बेमुदत कामबंद आंदोलन आणि 18 जुलै 2025 पासून बेमुदत कामबंद आंदोलन केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे देण्यात आली। यावेळी संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच हेमंत देवरे, सनी रोहडा, शशिकांत सोनवणे, विक्टोरिया पाथरे, जुबेर अली आदी उपस्थित होते। परिचारिका ज्या नेहमी एकदम प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित काम करतात त्यांच्यासाठी आपण हा आपला संप हा वेगळा करून घेतला आहे। आपण जे संघटना आहे शिक्षक वगैरे ती सगळ्यांची मिळून जिल्हा मध्यवर्ती आपण त्यांच्यामध्ये केलेला नाही का, कारण की प्रत्येक संघटनेचे कामं, धोरणं आणि प्रत्येक संघटनेची काम करण्याची पद्धत प्लस प्रत्येक कर्मचाऱ्याची काम करण्याची पद्धत ही वेगवेगळी। आपल्या ज्या मागण्या आहेत या तुम्हाला रास्त वाटतात का, काय मत आहे तुमचं? आपण आर्थिकदृष्ट्या आपल्याला ज्या मागण्या आहेत त्या दोघं तिघा रिस्क अलाउन्स वगैरे 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 त्या तुम्हाला योग्य वाटतात का? त्या तुम्हाला योग्य ह्या वाटल्याच पाहिजे। केंद्र आणि राज्य, केंद्राच्या ज्या नर्सेस आहे त्यांना मिळणारा जो भत्ता आहे आणि आपल्याला मिळणारा जो भत्ता आहे तो कमी आहे आणि त्यांना जास्त आहे। तुम्हाला असं वाटतं केंद्राच्या हॉस्पिटलमध्ये तुमचे बरेचसे कलिग्स कामाला असतील, तुम्हाला वाटतं का की ते आपल्यापेक्षा जास्त काम करतात, आपल्यापेक्षा त्यांना वर्कलोड जास्त आहे असं तुम्हाला वाटतं का? पॅन्डेमिक कोण हँडल करतं? ते करतात का आपण करतात? केंद्रवाले, रेल्वे हॉस्पिटलवाले करता, ESI वाले करता की स्टेट गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल DMR करतं, DHS करतं, कोण करतं हँडल? आपणच करतो। कोविडमध्ये जीव कोणाचे गेले? आपल्याच लोकांचे गेले, जास्ती मॅक्झिमम जीव। मग रिस्क कोणाला जास्त आहे? आपल्याला। मग केंद्राप्रमाणे अलाउन्स कोणाला मिळाला पाहिजे? आपल्याला मिळाला पाहिजे। मिळतो कोणाला आहे? सेंट्रलला। ती झाली म्हणजे नियमाप्रमाणे गोष्ट। नंतर दुसरी गोष्ट, आपल्याला सरकार हा अलाउन्स देण्यासाठी सक्षम आहे का नाही आर्थिकदृष्ट्या? कोणी लहान पोराला जरी विचारलं 5वी 6वी 7वीच्या की भारतामध्ये सगळ्यात सधन राष्ट्र कोणाची, सगळ्यात जास्त GDP कोणत्या राज्याची आहे, तर सगळ्यात सधन राष्ट्र हे महाराष्ट्र आहे। महाराष्ट्रापेक्षा कोणाचाच टर्नओव्हर एवढा नाही आहे। एकट्या मुंबईचा टर्नओव्हर एवढा आहे की कित्येक राज्य आहे भारतातले की त्यांचा टर्नओव्हर तेवढा नाही। फक्त मुंबई महानगरपालिकेचा एवढा टर्नओव्हर आहे की पूर्ण भारतातले बरेचसे राज्य त्यांचा मुंबईपर्यंत सुद्धा टर्नओव्हर पोहोचत नाही। म्हणून आर्थिकदृष्ट्या आपण केलेली शिंदखेड्यात नगरोत्थान अभियान व सुवर्ण जयंती अभियान अंतर्गत झालेल्या कामांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। शिंदखेड्यात नगरोत्थान अभियान व सुवर्ण जयंती अभियान अंतर्गत झालेल्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी
या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की शिंदखेड्यात झालेल्या नगरोत्थान अभियान व सुवर्ण जयंती अभियान या दोन शीर्षकाखाली 21 कोटी व 23 कोटी पाणी योजनेचे काम झाले, पण हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले असून त्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालाय. याबाबत वंचित बहुजन आघाडीतर्फे तहसीलदार यांना वेळोवेळी संबंधित कार्यालयाकडे पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु भ्रष्टाचाराने माखलेले अधिकारी त्या तक्रारीकडे लक्ष देत नाही. म्हणून सदर कामांची सखोल चौकशी करून या योजनेमध्ये असलेले संबंधित राजकीय पदाधिकारी आणि ठेकेदार यांच्या विरोधात भ्रष्टाचाराबाबत फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे उपजिल्हाध्यक्ष राहुल पाटोळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. बहुजन आघाडीचा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे गेल्या अनेक वर्षापासून शिंदखेडा शहरामध्ये 21 कोटी पाणी योजना आणि वाढीव रक्कममध्ये 23 कोटीचं काम चालू आहे. पण झालेलं काम हे संपूर्ण झालं असून तरीही लोकांना पिण्यासाठी पाणी येत नाही. बघितलं गेलं तर 21 कोटीची पाणीची योजना आहे ती बिनकामी झालेली आहे. लोकांना 21 कोटी पाणी योजनेअंतर्गत लोकांना पाणी येत नाही आहे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सुद्धा त्या कामाकडे लक्ष दिलेलं नाही आहे. जर आमदार जयकुमार रावल साहेबांनी जर लक्ष घातलं तर इथे जेवढेही अधिकारी असतील, जेवढेही भ्रष्टाचारी नेते असतील ते गालबोटपणे एका ताटलीत येतील आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल होतील. परंतु तिथे गुन्हे दाखल न होता, फौजदारी चौकशा न होता हे नुसते म्हणजे बघितलं गेलं तर बिनकामी कामं या शहरामध्ये होत आहेत. तरी आमचं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून विनंती आहे आणि मागणी आहे, जर का या 21 कोटी आणि 23 कोटी पाणी योजनेच्या अंतर्गत जर का या कोणी भ्रष्ट अधिकारी असतील त्यांच्या विरोधात जर तुम्ही गुन्हे दाखल नाही केले तर याच्या पुढील जे आंदोलन असेल तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनं करू व मोठमोठे आंदोलनाला प्रशासनाला व शासनाला भाग घ्यावं लागेल. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या सकारात्मक शपथपत्राची प्रत मिळावी तसेच जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी शिक्षण संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी शिक्षण संघर्ष संघटना कोर कमिटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोर कमिटी व शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा डॉक्टर संगीता शिंदे यांना दिनांक 8 जुलै रोजी आझाद मैदान आंदोलनस्थळी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. शासनातर्फे जुन्या पेन्शनबाबत सकारात्मक शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आले असून लवकरच जुनी पेन्शनबाबत कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. शिक्षण मंत्र्यांच्या शब्दाला मान देऊन नियोजित आंदोलन स्थगित करण्यात आले, परंतु या सकारात्मक शपथपत्रात नेमके काय असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता राज्यातील शिक्षक बांधवांना लागले. तरी राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्राची प्रत संघटनेला देण्यात यावी तसेच जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी शांताराम कदम, महेश मुळे, मधुकरराव गांगुर्डे, पंकज सिसोदे, बापू पाटील, पंडित पाटील, राजेंद्र सोनवणे, VR शिंदे, RM चव्हाण, सपना बांबरे, शर्मिला शिंदे, PR पाटील, RB गवळे, गुणवंत सूर्यवंशी, संगीता पाटील, जानकीराम चव्हाण, राजेंद्र सूर्यवंशी, दिलीप पाटील आदी उपस्थित होते. आज आम्ही सर्व 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विना अनुदानित, अंशतः अनुदानित आणि 2005 नंतर 100% अनुदान आलेल्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी शासनाने जो 31 ऑक्टोबर 2010ला जो काळा शासन निर्णय काढला तो रद्द झाला पाहिजे आणि आम्हाला 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विना अनुदानित, अंशतः अनुदानित आणि 2005 नंतर 100% झालेल्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना शासनाची 1982ची जुनी पेन्शन योजना ही जशीच्या तशी मिळाली पाहिजे. कारण आमची जी नियुक्ती आहे ती मूळ नियुक्ती आमची 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीची असून शासनाने फक्त हा भेदभाव हा फक्त शिक्षण डिपार्टमेंटमधील आमच्या खाजगी शाळेतील माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि प्राथमिक शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यावरच केलेला आहे. इतर कर्मचाऱ्यांना 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीची जाहिरात असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील आणि 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी म्हणजे शिक्षण सेवकांना देखील जुनी पेन्शन योजना दिलेली आहे. फक्त 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अंशतः अनुदानित, विना अनुदानित कर्मचाऱ्यांना अन्याय करून शासनाने आमची जुनी पेन्शन योजना थांबवलेली आहे. ती जुनी पेन्शन योजना मिळावी हीच आमची शासनाला विनंती आहे. धुळे येथील युथ फॉर जॉब फाउंडेशनच्या वतीने शिंदखेडा तालुक्यात दिव्यांग बांधवांसाठी शिंदखेडा नगरपंचायत वाचनालय सभागृहात रोजगार, नोकरी, उद्योग उभारणीसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. युथ फॉर जॉब फाउंडेशन धुळेतर्फे शिंदखेडा तालुका दिव्यांग बांधवांसाठी रोजगार, नोकरी, उद्योग उभारणीसाठी
कार्यशाळेचे शिंदखेडा येथील नगरपंचायत वाचनालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत दिव्यांग बांधवांसाठी रोजगार उपलब्ध करून देणे, नोकरी सेवेसाठी तसेच नवीन उद्योग उभारणीसाठी 20 स्तरावरून अल्प दरातील कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणे, शासकीय विविध योजनांविषयी माहिती व मार्गदर्शन यूथ फॉर जॉब फाउंडेशनचे राज्य प्रमुख महेंद्र पाटील यांनी दिली. कार्यशाळेत गट विकास अधिकारी सुरेश नेतनवार व नगरपंचायत सहाय्यक प्रकल्प अधिकारी दिनेश फुलपगारे तसेच राष्ट्रवादीच्या महिला नेता पूजा खडसे यांनी देखील मार्गदर्शन केले. कार्यशाळेत शिंदखेडा शहर व तालुक्यातील दिव्यांग बांधव भगिनींनी स्वयंरोजगारातून उद्योग उभा करून आपला उदरनिर्वाह नीटनेटका सुरू केल्याबद्दल उत्कृष्ट उद्योजकांना प्रमाणपत्र व गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यशाळेसाठी शिंदखेडा शहर व तालुक्यातील 300हून अधिक दिव्यांग बांधव भगिनी सहभागी झाले होते. यावेळी गट विकास अधिकारी सुरेश नेतनवार, नगरपंचायत सहाय्यक प्रकल्प अधिकारी दिनेश फुलपगारे, कर निरीक्षक गणेश पवार, राष्ट्रवादीच्या पूजा बेडसे, यूथ फॉर जॉब फाउंडेशनचे राज्य प्रमुख महेंद्र पाटील, जिल्हा प्रतिनिधी विकास चौधरी, जिल्हा समयोग सागर पाटील, अनिल देवरे, प्रशिक्षक राजन पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महेंद्र पाटील यांनी केले. बरेचसे दिव्यांग बंधू आहेत ज्यांचा 30, 35, 40, 45, 50 वर्षाचे आहेत. त्यांची इच्छा तर खूप आहे नोकरी करायची, पण जास्त दिव्यांग त्यामध्ये नोकरी करू शकत नाही. कधी परिवाराचा थोडा विषय असतो, त्यामुळे बाहेर येऊ शकत नाही किंवा त्यांना स्वयंरोजगार स्वतःचा व्यवसाय टाकण्याची जास्त अपेक्षा असते. माशांना आम्ही स्वयंरोजगारचं देखील प्रशिक्षण देतो. त्यासोबतच खूप धन्यवाद. त्यासोबतच काही दिव्यांग बांधव जे आहेत त्याचा छोटासा व्यवसाय करतात. कोणाचा चहाचा स्टॉल आहे, कोणाचा वडापावची डाळ आहे, महिला म्हटलं तर घरामध्ये छोटंसं ब्युटी पार्लर किंवा शिवणकाम करतात. अशा लोकांना सुद्धा आम्ही व्यावसायिक प्रशिक्षण देतो. त्यांना व्यवसाय कसा वाढवला पाहिजे, कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर आपण बघतो खास करून खेड्यागाव किंवा छोटी सिटी मध्ये की बँकेकडचा कल खूप कमी असतो. जे काही असेल ते स्वतः जवळ बँकेशी जास्त व्यवहार करत नाही. कोण जाईल कोण बघेल, पण बँकेशी व्यवहार करणे किती गरजेचं आहे हे देखील आम्ही शिकवत असतो. कारण की बँकेशी बरेचदा आपले तरुण बांधव असतात तेव्हा व्यवसाय टाकायचा सर पण लोन मिळत नाही. बँकेत गेलो तो बँक मॅनेजर नाही म्हणणार तुम्ही याच्या आधी फक्त खातं उघडण्या पुरता बँकेत गेला आणि 1-2दा पैसे काढला, पैसे ठेवायला गेला, 1-2दा पैसे ठेवायला काढायला गेला तर तो कसं तुमच्यावर विश्वास ठेवेल. तर फायनान्शियल लिटरसी, डिजिटल लिटरसी, व्यवसाय कसा वाढवला पाहिजे, जोड व्यवसाय कुठला केला पाहिजे. मी आधीच म्हटले की आमची टीम जेव्हा गावात जाते, गावामध्ये किती लोकसंख्या आहे, गावाचं नेमकं स्थान कोणतं आहे, म्हणजे शहराजवळ आहे, शहरापासून दूर आहे, रस्त्यालगत आहे, त्याच्यावर सुद्धा उद्योग व्यवसाय कुठला करावा किंवा केला पाहिजे किंवा उद्योग व्यवसाय जोडून कुठला करावा हे देखील त्याच्यावर डिपेंड असतं. या सगळ्यांसाठी आम्ही मार्गदर्शन करत असतो. त्यानंतर शासनाच्या काही लोन स्कीम्स असतात त्याच्यासाठी आम्ही अर्ज करून देण्यासाठी मदत करतो. शासनाच्या वेगळ्या काही लोन स्कीम आहेत त्याच्यासाठी अर्ज करून देणं. त्यानंतर दिव्यांग मंडळ आहे, जिल्हा उद्योग कौशल्य केंद्र आहे, नंतर जिल्हा कौशल्य केंद्र आहे, यांच्या माध्यमातून आम्ही प्रशिक्षण, रोजगाराची संधी आणि सर मला खास करून सांगायला आवडेल की मागच्या 2 महिन्यापूर्वीच आम्ही जिल्हा प्रशासनासोबत MOU म्हणजे सामंजस्य करार केलेला आहे. ज्याच्यामध्ये खास करून आम्ही जे काम करतोय मागच्या 2.5 वर्षापासून आपल्या 8 जिल्ह्यांमध्ये धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर याच्याबद्दल आम्ही जे काम केलेलं आहे ते आम्ही मंत्रालयाला देण्याची जबाबदारी समजून आम्ही त्यांनी आमच्या सर्व कामाचा आढावा दिला. त्यानंतर आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आहेत, तेव्हा की काम तर खूप चांगलं आहे, मग तुम्ही एकटे का आपण संयुक्तपणे का नाही करू शकत. त्यांनी म्हटले की आपण सामंजस्य करार करूयात. 8 जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही करत आहात आणि अजून काही वाढवायचं असेल तर आम्ही नागपूर सुद्धा सजेस्ट केलंय. तर 9 जिल्ह्यामध्ये आमचे सामंजस्य करार झालेले आहेत आणि याच कराराच्या माध्यमातून त्यांनी मला सांगितलं की आता तुम्ही शहरावर काम करत आहात, तालुक्याचं काय, खेड्यापाड्यांवरचं काय, तर त्यांच्यासाठी जागृती होणं, जनजागृती होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यांच्याच आदेश आणि त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही हा एक छोटासा कार्यक्रम आपल्यासाठी आयोजित केलेला आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. 7व्या वेतन आयोगातील परिचारिका संवर्गातील वेतन त्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या विरोधात परिचारिका संघटनेतर्फे करण्यात आली निदर्शने. नगरोत्थान अभियान व सुवर्ण जयंती अभियान अंतर्गत झालेल्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी. आणि शिंदखेडा तालुका दिव्यांग बांधवांसाठी रोजगार, नोकरी, उद्योग उभारण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.